अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः। नमो प्रकृति भद्राय नियंता प्रणतापणम। कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे देवी नमी मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। तराणे जयाची असे जन्मभूमी श्री दत्त उपासना नित्य नेमी गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली नमस्कार नानास माझा त्रिकाळी। बुडालो असे मी भवसागरात हाती धरा सद्गुरु माय तात कृपा करी मजोरीची विलासा नमस्कार माझा तुम्हा कृष्णदासा। आज सकाळपासून साधारणतः 6 वाजल्यापासून बरोबर 12 तास झालेले आहेत आणि या 12 तासामध्ये आपण अखंड सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आहे। सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आहे असं म्हणण्याचं कारण असं की आपल्या दत्त संप्रदायामध्ये पादुकांना विशेष महत्त्व आहे। आपण जर विचार केला तर कारंजाला दत्त महाराज नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म झालेला आहे, परंतु त्या ठिकाणी आजच्या दिवसाला मूर्ती जरूर आहे, त्या ठिकाणी निर्गुण पादुका आहे। त्यानंतर आपण वाडीला गेलो, नरसोबाच्या वाडीला गेलो तर त्या ठिकाणी देखील आपल्याला पादुका रूपाने दत्त महाराज आहेत असं दिसते। आणि त्याच्याही पुढे जर आपण गाणगापूरला जर गेलो तर त्या ठिकाणी देखील दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका आहेत। दत्तगुरूंनी पादुका रूपामध्ये दत्तगुरूंनी अर्थात सद्गुरूंनी आपल्याला पादुका रूपाने या ठिकाणी अक्षय राहण्याचं जे त्यांचं वचन आहे ते वचन पूर्ण केले। आणि म्हणूनच आपण जे म्हणतो की सकाळपासून आज आपण आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आहे। याला कारणच ते आहे की आपल्यासोबत परमपूज्य काकांच्या पादुका आहे आणि काकांच्या पादुका म्हणजे प्रत्यक्ष काकाच आहे आणि म्हणूनच आपण आज सकाळपासून त्यांच्या सोबत आपला हा सत्संग घडतोय। आपण ज्यावेळी हे 5वं वर्ष आहे आपलं की अनुग्रह दिन तर तो अनुग्रह दिन आपण साजरा करतो। तो सुवर्ण महोत्सवी वर्ष जे होतं काकांचं अनुग्रहाचं त्या वर्षीपासून आपण इथे पुण्यामध्ये अनुग्रह दिन साजरा करून राहिलेलो आहे आणि आता 5 वर्षाच्या गोष्टीला हे 5वं वर्ष आहे। यावेळेस विशेष महत्व असं आहे, वास्तविक पाहता हा आपण एक 8-15 दिवसादेखील पूर्वी देखील करू शकलो असतो, परंतु अनायसे अधिक महिना पुरुषोत्तम मास जो म्हणतो तर हा देखील आज आलेला असल्यामुळे दोन्ही एकत्र झाले आणि दोन्ही एकत्र झाल्यामुळे आपण युक्त शर्करा योग जो म्हणतो हा युक्त शर्करा योग या ठिकाणी सुरू आलेला। मग आपण उपासना का करायची, उपासना का करतो तर सद्गुरूंनी आपल्याला जी साधनं दिलेली आहे या साधनांची पुनरावृत्ती या साधनांची उजळणी करायची म्हणजेच आपण उपासना जी आहे ती उपासना करतो। आणि या उपासनेसाठी सर्व उपासक जे आहे उपासना करणारे सर्व उपासक हे सर्व उपासक आपण या ठिकाणी एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर आपल्या परस्परांमध्ये जो मैत्र भाव आहे परस्परांमध्ये जो बंधुभाव आहे हा बंधुभाव वाढीस लागावा म्हणून या कार्यक्रमांचे जे आयोजन असते या कार्यक्रमांचे जे नियोजन असते त्याला मुळात महत्त्वाचं हेच कारण असतं की आपसामधील जो बंधुभाव आहे जो मैत्रभाव आहे जो स्नेहभाव आहे हा स्नेहभाव वृद्धिंगत झाला पाहिजे। आणि हा वृद्धिंगत होत असताना मध्यभागी जे आहे मध्यकल्पना जी आहे तर ही मध्यकल्पना आपले सद्गुरू जे आहेत हे सद्गुरू आणि त्याला संपूर्णतः सद्गुरूंच्या मग आपण या ठिकाणी लीला आपण बघतो की सद्गुरूंनी आमच्या काय लीला केल्या आपण एकत्र बसलो की आपण काकांच्या गोष्टी निघाल्या दिवस देखील पूर्ण पुरत नाही असं आपण म्हणतो।
त्याला कारण कसं आहे की कोणतेही सद्गुरू, आपले सद्गुरू काका आहेत, नाना आहेत, म्हणून त्यांच्या जेही काही अनुभव आहे, ज्याही काही प्रचिती आहे, त्या प्रचितीचं, त्या अनुभवांचं आपण या ठिकाणी ज्यावेळी वार्तालाप करतो त्यावेळी आपल्याला स्वतःला तर आनंद प्राप्त होतो, परंतु आपल्यासोबत जेही असतात त्या सर्वांना त्या आनंदाचा लाभ जो आहे या आनंदाचा लाभ मिळतो. आपण सामूहिक उपासना आज केली, सकाळी सामूहिक उपासना केल्यानंतर त्याच्यामध्ये काकांनी मार्तंड स्तवन म्हटलेलं लिहिलेलं आहे. त्या मार्तंड स्तवनचे आपण 3 आवर्तन केले. त्यामध्ये शेवटी काकांनी म्हटलेलं आहे, जया वाटे कल्याण व्हावे, तेने श्री गुरुशी भजावे, काया वाटे मने भावे, दास्यत्व करावे. जया वाटे कल्याण व्हावे. काकांनी आपल्यासमोर गुरुकिल्ली घेऊन ठेवलेली आहे. संपूर्ण जो खजिना जो आहे हा खजिना उघडा केलेला आहे. आणि त्यांनी काकांनी सांगितलं की ज्याला ज्याला वाटेल की आपलं कल्याण व्हावं तर जया वाटे कल्याण व्हावे, तेने श्री गुरुशी भजावे. तर त्याने सद्गुरूंचं भजन जे आहे, सद्गुरूंची ती नवविधा भक्ती आहे, या नवविधा भक्तीचा आश्रय त्यांनी घेतला पाहिजे. सद्गुरूंची आपण नवविधा भक्ती कोणती जरी भक्ती केली तरी देखील आपण निश्चितपणे तरुण जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि काकांचे शब्द जे आहे, काकांचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहेत, ते अभंग आपण पाहतो. वेगवेगळ्या प्रकारचं काकांनी जे लिखाण केलेलं आहे हे लिखाण आपण बघतो. त्यावेळी आपल्या लक्षात येईल काकांचा शब्द जो असतो हा शब्द जो आणि तोच असतो, त्याच ठिकाणी असतो. काकांनी असं नाही म्हटलं की जया वाटे आनंद मिळावा वगैरे, असं नाही म्हटलं. जया वाटे कल्याण व्हावे, तेने श्री गुरुशी भजावे. कल्याण ही जी संकल्पना आहे, तर कल्याण ही संकल्पना ही अतिशय विस्तृत अशी संकल्पना आहे. कल्याणामध्ये फक्त भौतिक सुखाचाच विचार नाही, फक्त भौतिकतेचाच विचार नाही, तर भौतिकतेबरोबर आध्यात्मिकतेचा देखील या ठिकाणी विचार केलेला आहे काकांनी. आणि म्हणून काकांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळी कल्याण कसं होते तर आपल्या भौतिकाबरोबर आपण आध्यात्मिक कल्याण देखील या ठिकाणी साधलं पाहिजे. प्रपंचाबरोबर परमार्थ देखील साधला गेला पाहिजे. काकांनी अतिशय सुंदर म्हटलेलं आहे. काका नेहमी म्हणजे काकांचे एक वाक्य काय असायचं की प्रपंच ज्याप्रमाणे रोखला पाहिजे त्याचप्रमाणे परमार्थ देखील रोखला पाहिजे. म्हणजे कोणासोबत हात पसरायची वेळ आली पाहिजे, घ्यायला नको. प्रपंच जो आहे, प्रपंचाबरोबर परमार्थ जो आहे हा परमार्थ देखील रोखला असला पाहिजे. म्हणून म्हणजे काकांनी एक एक शब्द जो आहे, काकांचा एक एक शब्द आपल्यासाठी हा प्रत्येक क्षणी आपल्याला उपयोगी पडणारी गुरुकिल्ली आहे. त्यांनी आपल्याला कल्याणाची गुरुकिल्ली सांगितली दिलेली आहे. आपलं शाश्वत कल्याण कशामध्ये आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे, जया वाटे कल्याण व्हावे, तेने श्री गुरुशी भजावे, काया वाचा मने भावे, दास्यत्व करावे. काया वाचा आणि मन या तीनही गोष्टींनी दास्यत्व हे स्वीकारता आलं पाहिजे. त्याचं नुसतं आपण डोनाटी म्हणतो असे आपल्याला अनेक लोक आहे. आपण डोनाटी म्हणतो काका आम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य आम्ही तुमच्यासाठी वाहिलेलं आहे. आपण देखील प्रत्येक काकांच्या सहवासामध्ये होतात. त्याच्यामुळे मी काही असं वेगळं सांगतो अशा प्रकार नाही की काकांजवळ आपण देखील ज्यावेळी जायचो कोण ना कोणी असायचं, वार्तालाप चालू असायचा. लोक की मोठमोठे म्हणायचे काका आम्ही तुमच्यासाठी आमचा जन्म घालवलेला आहे, आम्ही तुमच्यासाठी अमुक केलेला आहे, आम्ही तुमच्यासाठी तमुक केलेला आहे, अशा गोष्टी काकांना म्हणायचे. आणि मग काकांनी जर रोज म्हटलं किंवा अमुक एखादी गोष्ट मग करतो काका थांबा तू विचार करतो आणि मग सांग. हा असा अनुभव आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की काया वाचा मने भावे, तीनही गोष्टी कायाने देखील, वाचेने देखील आणि मनाने देखील तीनही गोष्टींनी आपण सद्गुरूंचं दास्यत्व जे आहे ते दास्यत्व आपण जर स्वीकारलं तर निश्चितपणे आपला उद्धार जो आहे, आपलं कल्याण जे आहे हे आपलं कल्याण होणार आहे. आता दास्य भक्ती म्हणजे काय तर दास्य भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक जे आहे हे आहे हनुमंत. रामाचे अनेक सेवक होते. रामाचं असं नाही की केवळ एकटाच हनुमंत हा सेवक होता. रामाचे अनेक सेवक होते, परंतु दास्य भक्तीचा पुरस्कार जर कोणी केला असेल तर तो हनुमंताने केलेला आहे. आणि म्हणूनच हनुमंताला रामाचे एक स्थान, महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, त्याला देवत्व प्राप्त झालेलं आहे. तसाच आपण जर काकांचा विचार केला तर आपल्या नानांचे देखील अनेक शिष्य आपल्याला दिसून येतात. परंतु नानायुक्त स्थान किंवा नानापेक्षा एक पाऊल जास्त पुढे जर आपण पाहिलं तर तसं जर स्थान असेल तर ते केवळ काकांना प्राप्त झाले. त्याला कारण असते आहे, त्याला जे कारण आहे कारण दास्य भक्तीचा पुरस्कार आहे. हा दास्य भक्तीचा पुरस्कार काका म्हणजे तर आपल्याला माहिती आहे की दास्य भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण, दास्य भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काका आहे.
हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच केवळ आजच्या दिनी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपल्या काकांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींचं स्मरण करणं, त्या गोष्टींची उजळणी करणं हा देखील एक सत्संगच आहे. काही सत्संगासाठी आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही पडत. आपण बरेचदा बोलून जातो किंवा काका खूप लवकर आम्हाला सोडून गेले, काका जर असते तर खूप बरं झालं असतं. माझं तर म्हणणं असं आहे की काका अजून 100 वर्ष असते तरी आपल्या जेवढं आपल्याला साधायचं होतं तेवढंच आपण साधलं, त्याच्यापेक्षा आपण काहीही जास्त साधू शकतो नसतो. याला कारण असं आहे की सद्गुरू जे आहेत, संत जे आहेत, हे सद्गुरू हे संत हे त्यांच्या वचन रूपाने त्यांचे जे काही वचन असतील, त्यांचं जे काही लिखाण असेल, त्यांचे जे कर्म असतील तर त्या रूपाने प्रत्यक्षामध्ये आपल्यामध्ये असतात. फक्त आपली ती तशी दृष्टी पाहिजे. आणि ती जी दृष्टी आहे सद्गुरूंना पाहण्याची जी दृष्टी आहे, ती सद्गुरूंना पाहण्याची दृष्टी ही केवळ आणि केवळ सद्गुरूंनी आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग ते नामस्मरण असेल. काकांचं एक वाक्य होतं की सगळ्यात सोपं सरळ असं कुठलं साधन असेल त्याला काही कशाची गरज पडत नाही, केवळ नाम आहे. चालता बोलता नाम घेतलं जाते. काकांनी अगदी साध्या साध्या बोललेले अतिशय व्यावहारिक काका होते, अतिशय प्रॅक्टिकल काका होते. काकांनी आपल्याला त्याबरोबर सांगितलेलं आहे की त्रिपदीचे 3 पद म्हटले पाहिजे. त्यांनी बंधन ते काढलं असं की संध्याकाळी 6 वाजता की तुम्ही देवादेवा कसा उत्पत्ती लावा असं नाही म्हटलं जातं. त्यांनी सांगितलेलं आहे की त्रिपदीचे 3 पद झाले पाहिजे. मग एखाद्या वेळेस आपण जर पुढे प्रवासामध्ये असू, आपल्याला जर वेळ असेल तर तिथे देखील आपले 3 पद होणं हे आवश्यक आहे. आपण बरेचदा विचार करतो, बरेचदा आपण म्हणतो आपण सांगतो की नाही आमचं ना 8 दिवस झाले अजिबात देवाचं काही झालंच नाही. का झालं नाही तर आम्ही आमच्या सासूरवाडीला गेलो होतो, आम्ही पुढे याच्याकडे गेलो होतो, त्याच्याकडे गेलो होतो, त्याच्यामुळे आमचं काही झालं नाही. आपण तिथे गेल्यानंतर दुप्पट जेवल्या जातो, दुप्पट आनंद घेतला जातो, मजा केली जाते. आणि मग केवळ नामस्मरणासाठी किंवा आपल्याला आपल्या सद्गुरूंनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी आपल्या जणी का होऊ नये हा देखील विचार केला पाहिजे. ही जी वेळ असते, आता सत्संग आहे, हे जे विविध सोहळे साजरे आपण करतो तर त्याला एक महत्वाचा भाग त्याच्यामधला असा देखील असतो. या तर गोष्टी आहेत की एकमेकांना आनंद प्राप्त होतो, काकांचं स्मरण होते, सगळ्या लिलांचं स्मरण होते, सगळं आहे. परंतु त्याचबरोबर प्रत्येक सेवकाने, प्रत्येक शिष्याने आत्मपरीक्षण देखील करणं आवश्यक आहे की मागच्या वर्षी आपण काय ठरवलेलं होतं आणि आज आपण वर्ष झाल्यानंतर कुठपर्यंत आलेलो आहे. आपल्या सद्गुरूंना आवडेल का की एखादी गोष्ट जर त्यांनी सांगितली आपण जर केली नाही तर सद्गुरूंचा मी शिष्य आहे हे म्हणण्याचा देखील आपल्याला अधिकार प्राप्त होतो. म्हणून आपल्या सद्गुरूंनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या असतील त्या त्या गोष्टींचं काया वाचा मनाने आपण आज्ञा पालन करणं, काया वाचा मनाने आपण आज्ञा त्यांची पाळली पाहिजे. हे जर आपण केलं तर निश्चितपणे काकांना ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत किंवा काकांनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या की आपला शिष्य या पद्धतीने अमुक हे केल्यानंतर त्याचा उद्धार आहे, तर निश्चितपणे प्रत्येकाने काकांच्या अनुग्रह प्राप्त झालेला आहे, त्याचा उद्धार झालेलाच आहे. ज्या दिवशी अनुग्रह प्राप्त झाला त्या दिवशी त्याचा पुनर्जन्म झालेला आहे आणि त्याचा उद्धार निश्चितपणे झालेला आहे. परंतु असं म्हणून देखील चालणार नाही की काकांनी आमचा उद्धार केला म्हणजे आमची जबाबदारी संपली नव्हे, तर त्या दिवशीपासून आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी वाढलेली असते. आणि आपल्याला सर्व अंगांनी आपल्या सद्गुरूला घ्यायचं, कितीही कमीपणा येणार नाही. या गोष्टीचा देखील विचार जो आहे या गोष्टीचा देखील आपण विचार केला पाहिजे. आज मी काकांबद्दल बोलतो आहे, उद्या आणखी एखादी व्यक्ती ती गुरुपदी आरूढ झाली असेल. कारण असं आहे की सद्गुरू जी आहे ती सद्गुरू वृत्ती आहे. सद्गुरू ही व्यक्ती नाही आहे. कुठलेही सद्गुरू म्हणा ही व्यक्ती नसते तर ती एक वृत्ती असते. आणि या वृत्तीचं पालन, सेवाभाव आणि आज्ञाधारकपणा या 3ही गोष्टी आपण ज्यावेळी एकत्रितपणे आपण याचा अंगीकार करू त्यावेळी आपण त्या वृत्तीच्या अधिक जवळ, सद्गुरू वृत्तीच्या अधिक जवळ आपण जातो असं आपण सांगू शकतो. आज परमपूज्य काकांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी एवढीच प्रार्थना करतो की येणारं जे वर्ष आहे हे येणारं वर्ष आमच्याकडून सगळ्यांकडून अधिकाधिक आपण उपासना करून घ्यावी. आपल्याला ज्या पद्धतीने आमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे, ज्या पद्धतीने आमचं कल्याण साधायचं आहे तो मार्ग आपण
निश्चितपणे या ठिकाणी अंगीकारावा, आमच्याकडून आपण तो अंगीकार त्याचा करून द्यावा, एवढं काकाच्या चरणी आपण आज प्रार्थना करूया. आणि आपण असं म्हटलेलं आहे की आपण वर्षभरासाठी काहीतरी एक साधना घेऊया. या वर्षापासून आपण त्रिपदी जी आहे, एक अत्यंत चांगली गोष्ट अशी झालेली आहे की 3 वर्षापूर्वी आपण आवाहन केलं होतं आणि गेल्या 3 वर्षापासून न चुकता दर महिन्याला मासिक त्रिपदी जी आहे ती काकांच्या परिवाराची मासिक त्रिपदी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये 3 वर्षापासून एकदाही खर्च पडलेला नाही. या वर्षापासून आपण एक आणखी त्याच्यामध्ये नवीन उपक्रम सुरू करतो आहे की दरवर्षी आपण काहीतरी एखादा स्तोत्र घ्यायचं आणि त्याचं एखादं आवर्तन करायचं. या वर्षीपासून आता पुढची जून महिन्यामध्ये त्रिपदी, तर जून महिन्याच्या त्रिपदीपासून आपण यावर्षी शक्तीची उपासना करूया. आणि एक जे आहे आईगिरी नंदिनी नंदिनी मेदिनी जे स्तोत्र आहे हे स्तोत्र आपण यावेळी त्रिपदीमध्ये पुढच्या वर्षीपर्यंत आपण म्हणायला सुरुवात करूया. एवढं या ठिकाणी बोलतो आणि इथे थांबतो. कारण प्रत्येकाला 12 तास सुरू केलेले आहे. आपल्याला प्रत्येकाला उद्या ड्युटी आहे, सगळ्यांना जायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी थांबतो. काकांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की अशी आमच्याकडून सेवा करून घ्या आणि आपले जो वार्षिक उत्सव आहे हा वार्षिक उत्सव दरवर्षी आपण साजरा करून घ्या. एवढी सेवा एवढं बोलून मी माझं मनोबल या ठिकाणी सप्त करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.